सुरुवातीला बातमी रायगडमधून आहे। रायगडच्या पेण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि सध्या बाळगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। बाळगंगा नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलाय। तर या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राज यांच्याकडून। राज, काय सांगाल? त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्यामुळे गावांचा संपर्क तुटल्याचं कळतंय, काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच मोहिनी, आपण जर बघितलं तर मागील जवळपास 3 ते 4 दिवसापासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार जो पाऊस बरसत आहे त्याचा जो फटका आहे तो नदी काठची जी गावं आहेत त्यांना बसत आहे। एकंदरीत आपण जर आता बघितलं तर सध्या आपण बाळगंगा नदी काठची गावं बघत आहोत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जवळपास 3 ते 4 गावांचा संपर्क जो आहे तो मुख्य रस्त्याची तुटलेला आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं तरणखोप असेल, बिरवाडी असेल, राधाकृष्णवाडी असेल, खरोशी असेल, दुर्शेत असेल आणि वरसई असेल, ही जी नदीकाठची गाव आहेत त्यांचा मुख्य रस्त्याची संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। जवळपास 3 ते 4 हजाराहून अधिक लोकसंख्येचे गाव आहे आणि त्यांचा आता मुख्य प्रवाहाशी संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय कशा पद्धतीमध्ये या ठिकाणी जी वाहनं आहेत ती या ठिकाणी थांबलेली आहेत। त्यांना त्यांच्या घरी देखील जाता येत नाही किंवा घरातून बाहेर देखील निघता येत नाहीये। मुख्य प्रवाहाशी या लोकांचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। मागील 3 तासापासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे आणि उद्यासाठी आणि परवासाठी देखील प्रशासनाने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे। कुठेतरी मोहिनी, आपण जर बघितलं तर नदीकाठची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। त्याचबरोबर आता हे काही 3-4 जी गावं आहेत ज्या गावाची लोकसंख्या 3 ते 4 हजाराहून अधिक आहे त्या आता गावात नक्कीच राज, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।